नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत एक गोड जोडी आहे जी झी वरती ते दोघं काम करतात, पण ते एकत्र नाही करत आहे, वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये करतात. सर्वांसाठी आज सरप्राइझिंग असेल. अरे बापरे, हे दोघं एकत्र कसे काय? आणि रेड कार्पेट वरती सुद्धा झालेले. अरे बापरे, हे दोघं एकत्र कसे काय? कसे आहात आणि एकत्र कसे काय? तुम्ही स्वतः सांगा. मी याच्या खऱ्या आयुष्यातली सिंचू आहे आणि मी तारिणी मालिकेतील काव्या, हा लक्ष्मी निवास मालिकेतील हरीश. मी हरीशची खरी सिंचू. पण खरंच छान वाटते, हँडसम आणि ब्युटिफुल दोघं छान दिसत आहे. आज क्रेडिट कोणाला जातंय? नाही नाही तिचं तिथंच जातं. क्रेडिट हा क्रेडिट मला एका याचं क्रेडिट फक्त याला द्यायला आवडेल. फक्त हे आहे हे त्यांनी मला सांगितलेलं, त्यांनी सजेस्ट केलेलं मला की असं काहीतरी कर. म्हणलं ठीक आहे, चला बनवूया काहीतरी. आणि तुझं हे त्याचं स्वतः हे क्रेडिट म्हणजे हे वेळ कमी असतानाच केलेलं जुगाड आहे हा. म्हणजे लास्ट मोमेंटला असं केलंय की काहीतरी आज छान दिसायचं. शूटिंग पासून सुट्टी नाहीये, काही नाही आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे, ही धावपळ आणि त्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे सगळं. पण कसं वाटतं एकत्र रेड कार्पेट वरती येऊन? असं विचार तरी केला होता की एकत्र एकाच चॅनल साठी रेड कार्पेट वरती येऊ? मी खरं सांगू का, काही ना आपल्या लिस्ट असते की आपल्याला काय 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 बकेट लिस्ट असते की काय 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 करायचंय. त्यातलं माझं हे एक लिस्ट मधला एक पॉइंट होता की मला असं दोघांना अशा ठिकाणी पुढे यायचंय की जिथे आमचं खरंच असं प्रेक्षकांसमोर अशा तऱ्हेने आम्ही येऊ, आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आणि आज नेमकं आलो आणि आम्हाला असं झालं की अरे अरे चला 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 तुम्ही इंटरव्ह्यू करा. पण खूप भारी वाटतंय मला आज याच्यासोबत स्पेशली इंटरव्ह्यू करताना. खूप भारी वाटतंय. तो आज फक्त त्याच्याकडे शब्द पण तो हरीश म्हणून पण तसाच आहे. त्याच्याकडे शब्द नाहीत नक्की मी बोलू काय. पण कसं वाटतं तुला खरंच? नाही खरंच आज म्हणजे मी म्हणेल की खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. कारण हे असतं ना की आपल्या कुटुंबातलं कोणीतरी आपल्यासोबत रेड कार्पेटवर असावं, हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. आणि त्यात स्वतःची लक्ष्मी त्या रेड कार्पेटवर आहे, त्यामुळे श्रीनिवास खुश होणारच आहे. किती कोण टचवूड. पण खरंच छान वाटतं, कारण मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. मला माहिती आहे की तुम्ही दोघं एकाच चॅनल साठी करा, पण एकत्र एंट्री मारा म्हणून सगळ्यांचे डोळे असे तुमच्याकडे दिले ना की हे दोघं एकत्र कसे काय. हे सरप्राइझिंगच होतं, छान वाटते. पण मी म्हटलं आज औचित्य आहे, निमित्त आहे, तर नाव घे. नाव घेऊ आता. मला जे आठवतं तेच. वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामींची सावली, वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामींची सावली, अनुजला जन्म देणारी धन्य ती माऊली, आणि हरीशला जन्म देणारी सुद्धा धन्य ती माऊली, धन्य ती लक्ष्मी. आणि तू झालं की आलं की तरी तर मला इथं नाव अश्विनी. हे वाईट आहे, पण जर आज तिला कॉम्प्लिमेंट द्यायचं आजच्या लुक साठी. नाही, मी एकच म्हणेल की आमच्या घरची चंद्रा झाली आहे, ती इतकी सुंदर दिसतीये. आणि खर तर मला महाराष्ट्रीयन संस्कृतीचे कपडे हिच्यावर खूप जास्त आवडतात. म्हणजे जे साज शृंगार ज्याला म्हणतो आपण, तो अख्खा जेव्हा ही करते तेव्हा खरंच माझ्या आई वडिलांचं म्हणणं असते की हीच आमची सून आणि इतकी गोड सून आम्हाला लाभली आहे, थँक्यू, असं त्यांचं असतं. सो घरी पण कॉम्प्लिमेंट तशीच आहे तिला आणि माझ्याकडून पण तीच आहे. मला आई बाबांनी येताना, माझे आई बाबा म्हणजे सासू सासरे यांनी येताना सगळ्यात पहिले याला न बघता मला मस्त दिसते असं अश्विनी, माझे सासरे सुद्धा, माझी सासू सुद्धा, त्यांना पण खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही दोघं एकत्र रेड कार्पेटवर जाणार आहे याचा आनंद त्यांना सुद्धा होता. खरंच छान वाटलं हे ऐकून. आणि मला सांग, जर आता फराळ येतोय, आपल्या दिवाळी येते तर फराळ फटाके येणार, तर तुम्हा दोघांना जर एखादा फराळ किंवा फटाका कॉम्प्लिमेंट म्हणून द्यायचा असेल किंवा डेडिकेट करायचा असेल तर काय करा? कुठला पण हिच्यासाठी. हा, आणि तुझ्यासाठी फराळ किंवा फटाका कुठलाही. मी तर तिला अनारसे देईल, कारण त्या अनारसे सारखी स्वीट ती आहे. सो म्हणजे ज्या स्वीटनेसचा त्रास पण होत नाही अशा सारखा ती अनारसा आहे असं म्हणणे. वा, ती विचार करते आता मी काय देऊ. नाही, मी त्याला बुंदीचे लाडू देईल, कारण मला असं वाटतं की बुंदीचे लाडू जेव्हा आपण बांधतो तेव्हा ते एकत्र येऊन जी टेस्ट येते तो ते आहे. म्हणजे तो सगळ्यांना बांधून ठेवणारा आणि सगळ्यांना असा एक व्यक्ती आहे, आणि सेटवर सुद्धा आणि असं पण. तर माणूस म्हणून पण कमाल आहे. आणि असा तर मला वाटतं ते वेगळे जरी झाले ना तरी त्याची एक चव असते, त्याची एक टेस्ट असते. मला वाटतं तो बुंदीचा लाडू मी त्याला. वाव, किती गोड आहे हे. आणि
हिच्यामधलं आज कुठली एक एलिमेंट आहे तुला आवडली पर्सनली ते सांगू नकोस, ते तूच सांगितलंय कळालंय मला, पण त्याच्या व्यतिरिक्त नथ. आणि तुला मला मला पूर्ण अटायरच आवडला actually त्याचं, पण मला त्याचा फेस आज खूप ग्लो करताना दिसतोय. असो ग्लोज करणार तुझ्यासोबत आहे. त्याचं क्रेडिट पण तुलाच देते मी. पण नाही, आज पहिल्यांदा ती आली सगळं क्रेडिट तिलाच द्या. ते होणारच आहे, सगळंच क्रेडिट तिला जाणार आहे, कारण तू ऑब्विस तूच मगाशी बोलस लक्ष्मी आहे ती. हो आहेच म्हणजे काय. पण एकत्र काम करून आणि एकत्र बापरे याचं नाही म्हटलं काय झालं, तिकडे त्यांची एक्साइटमेंट वेगळी आहे. एकत्र काम करून तुम्हाला मजाच येते, तर टचवूड तुम्ही असेच भेटत राहा आणि ऑल द बेस्ट तुम्हाला आजसाठी आणि मजा येणार आहे तुम्हाला. थँक्यू. Thank you.